मेट्रोला स्थगिती दिली होती, कारशेडला स्थगिती दिली होती, सगळे हटवलं. हे सगळं पुढे नेलं. म्हणून मी मगाशी म्हणालो की हे स्थगिती सरकार नाही, प्रगती सरकार आहे. मुंबईला लुटणाऱ्यांना, मुंबई फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून बघणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलं. आता परवाच गेल्याच आठवड्यामध्ये भारत आणि फ्रान्स या दोन देशातील नेत्यांची बैठक कुठे झाली? आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि फ्रान्सचे राष्ट्र मॅक्रॉन राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन दिल्लीमध्ये नाही, मुंबईमध्ये झाली, महाराष्ट्रात झाली. ही आपल्या सगळ्यांना अभिमान वाटली पाहिजे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की त्याच्या अगोदर देखील मला वाटतं युकेचे पंतप्रधान आले होते. यावेळेस देखील अनेक करार झाले. मुंबईमध्ये करार होत आहे, याचा अभिमान आपल्याला पाहिजे भाई. मुंबई, महाराष्ट्र याचा अभिमान पाहिजे. का घडतंय? फ्रान्सचे आपले प्रधानमंत्री फ्रान्सच्या अध्यक्षांना मुंबईत भेटतात, मुंबईत करारनामे होत आहे. पहिल्यांदा घडतंय, हे पहिल्यांदा होत आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, याच्यामध्ये देखील काही अर्थ असेल ना. आणि म्हणजे महाराष्ट्राला प्राधान्य देण्याचं काम केंद्र सरकार देखील करत आहे, हे देखील मी मुद्दाम या ठिकाणी नम्रपणे नमूद करतोय. मुंबई तोडणार, मुंबई तोडणार हे फेक नरेटिव्ह विरोधक नेहमी पसरवत होते, पण यावेळेस काय ते झालं नाही. मुंबई पण हातून गेली, कारण मुंबईमध्ये देखील महायुती सरकारने 3.5 वर्षात जे काम केलंय त्याची पोचपावती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील लोकांनी दिली, जनतेने दिली. आणि म्हणून आज या ठिकाणी परिवर्तन होतंय. त्या मुंबईबद्दल काय बोलणं, मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिलं तर मुंबईचं जे खड्डे मुक्त मुंबई करण्याचा संकल्प केला. मुंबईचं पूर्ण कॉन्क्रिटायझेशन झालं पाहिजे 2 फेजमध्ये, तो निर्णय घेतला. काम सुरू झालं. एवढ्या सभापती महोदय 20-25 वर्षामध्ये साधे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट नव्हते मुंबईमध्ये. 7 सिवरेज ट्रीटमेंट प्लांट करण्याचा निर्णय घेतला. मेट्रोला स्थगिती दिली होती, कारशेडला स्थगिती दिली होती, सगळे हटवलं. हे सगळं पुढे नेलं. हे म्हणून मी मगाशी म्हणालो की हे स्थगिती सरकार नाही, प्रगती सरकार आहे. आणि म्हणून सगळे स्पीड ब्रेकर उखडून टाकले, सगळे अडथळे दूर केले. आणि म्हणून मुंबई सारखी, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईचा महाराष्ट्राला अभिमान आहे. आणि म्हणून मुंबई तोडणार यांना एक चांगलं उत्तर मुंबईकरांनी या निवडणुकीमध्ये दिलेलं आहे. आणि प्रधानमंत्री काय करतात? मुंबईला जगाशी जोडण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार या मुंबईचं महत्व जे आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न जगभरातले लोक इथं आणून करतात. G20चं समिट पण इकडे मुंबईत झालं, कधी झालं नव्हतं. वेव्स पण एक जो इंटरनॅशनल कार्यक्रम झाला जागतिक पातळीचा, तो मुंबईत झाला. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या सांगण्याचा उद्देश एवढा आहे की मुंबईमध्ये जे पोटेन्शियल आहे, मुंबईमध्ये जगातले लोक येतात. आणि म्हणून मुंबईला जे काही अपेक्षित मुंबईचा विकास आहे तो आपण करतोय. आणि म्हणून मुंबईला लुटणाऱ्यांना, मुंबई फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून बघणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी जे काही सत्य आहे ते सांगतोय.